श्रद्धा प्रचंड वाढेल तर, नाही तर नाही येऊ शकत आलं. आता विश्वासामध्ये तर्क असतो. तर्क म्हणजे विवेक उत्पन्न होण्यापूर्वीची विचारांची दोलायमान स्थिती, टेम्परामेंटली इंडिसिजन, दुविधा मनस्थिती. मेडिकल घेऊ का इंजिनिअरिंग घेऊ, ज्ञानेश्वरीला येऊ का टी व्ही पाहू, साधना करू का ज्ञानेश्वरी पाहू, हे खाऊ का ते खाऊ, झोपू का बसून राहू. तर्क म्हणजे विवेक उत्पन्न होण्यापूर्वीची विचारांची दोलायमान स्थिती, त्याच्यामध्ये विश्वास असतो. अनुभवाचे दिव्य क्षेत्र पकडमध्ये येत नाही. अनुभवाचे दिव्य क्षेत्र तर्कावर आधारलेलं असल्यामुळे केवळ विश्वासाच्या गाडीवर ते अनुभव पकडमध्ये येऊ शकत नाही, पकडल्या जाऊ शकत नाही. अनुभव, आत्मा अनुभव, भगवान, प्रेम व स्नेहाचा झरा सतत वाहणे म्हणजे श्रद्धा. प्रेम आणि स्नेह याचा झरा सतत वाहणे, सतत वाहणे, वाहणे बरं काय, नाही तर मायक्रोस्कोप घेऊन पाहावं लागतं प्रेम आहे का, त्याला म्हणत नाही. धो 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 वाहणे. आज ज्यावेळेस प्रेम आणि आनंदाचा एपा, बुद्धांना करुणेचा झरा वाहिला. 6 वर्ष जंगलात राहून परत आले. 12 वर्षानंतर महावीरांचा अहिंसेचा झरा वाहिला. अहिंसा करुणा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. नावं बदललेले काही नाही. धो धो प्रेम वाहतं जनता जनार्दनाविषयी, बुडणाऱ्या लोकांविषयी. जे साधू फक्त स्वतःलाच पाहतात, दुसऱ्यांसाठी सेवा करण्याकरता धावत नाहीत, त्यांचं खरं नाही. एक उदाहरण देतो. साधू म्हणजे सेवा. सेवा म्हणजे दुसरा अर्थ घेऊ नका. साधू सेवा कशी करेल, नाही तर दिले पाय दाबा साधूला, त्याला सेवा म्हणत नाहीत. किंवा आमची उष्टी काढा, भांडी धुवा, नौकर नाही आला झाडू काढा, असं नाही. तुम्हाला पॉवर ट्रान्समिट करणं ही सेवा आहे भगवंताची. पॉवर देणं, सामर्थ्य देणं, माणसं शेणामेणाचे स्फुल्लिंग देऊन उभे करणं, ट्रान्समिट करणं पॉवर. मी कसे उभे झाले ते सांगितलंय माणसं, आता तो विषय घेत नाही. सेवा, सेवेचा अर्थ घेऊ नका. एक कथा अशी आहे, बुद्धांच्या काळानंतर एका नगरीमध्ये वासवदत्ता नावाची नगरवधू होती. त्यावेळेस नगरवधू म्हणायचे, सुंदर शब्द, आता वेश्या म्हणतात, प्रॉस्टिट्यूट. आणि नगरवधू मुद्दाम करायचे पा, अतिशय सुंदर असणारी, म्हणजे ज्याला क्वीन ऑफ इंडिया, सध्या काय सौंदर्य स्पर्धेमध्ये जे येतात ना, ऐश्वर्या राय सारख्या, विश्वसुंदरी, त्या काळातली विश्वसुंदरी जी असेल, कोणाच्याही घरची असो, भलेही चांगल्या घरची असो, तिला नगरवधू करायची. कारण एकाकडे जर गेली तिच्या मागे लोक लागतील, हिच्यापेक्षा तिला वेशच करून टाका. आणि राजे लोक देखील पायाचं चुंबन घेण्याकरिता धावत असत, लाईनमध्ये असत. इतकी गर्विष्ठ देखील होती, इतकं सौंदर्य होतं तिच्याजवळ. राजे महाराजे अनेक गावचे राजकुमार देखील लाईनमध्ये असायचे
आणि नगरसेठ ही लाईनमध्ये असायचे, सेनापती लाईनमध्ये असायचे. अफाट सौंदर्य होतं. वासवदत्ता रथातून चालली, सुंदर पोशाख धारण केला, फुलांचे गजरे, फुलांनी सजवलेला रथ असा नगरातून चालला. सगळे हजारो लोक पाहायला समोर ते सौंदर्य. एक साधू बाजूने चालला, पाहत नाहीये. बुद्धांचा शिष्य आहे, नाव आहे उपगुप्त. हे उपगुप्त चालले. बुद्धांनी सांगितलं होतं 4 फूटच पाहायचं, आपल्या रेंजमध्ये जेवढं आहे तेवढंच पाहायचं आहे. बुद्धांचा आदेश, इकडे तिकडे पाहिलंच नाही. इतकं सौंदर्य चाललंय, पाहायला देखील रिकामे नाहीत. पण अप्रतिम सुंदर होता उपगुप्त. का सौंदर्य प्रगटलं होतं? कारण मनहूस साधू नव्हता. आत्मतेज आणि श्रद्धा अशी प्रचंड विकसित झालेली होती की आभामंडलातून शांती, प्रसन्नता, सौंदर्य सगळं प्रगटलेलं होतं. साधू हा सुंदरच पाहिजे, सौंदर्यवान पाहिजे. मनहूस, डल, आत्ता मरतो का काय, चालताना नाही. आणि वृद्धावस्था जशी जशी येईल तसं सौंदर्य खुललं पाहिजे. आपलं वेगळं आहे. जसं वृद्धावस्थेकडे जाऊ तसतसे डच्चर, मच्छर असे होतो. त्यांचं तसं नव्हतं. ते सौंदर्य पाहिलं ना आपल्यावर, ते पाहत देखील नाही म्हणल्यानंतर ती फिदा झाली. एकदम रथ समोर आणला आणि सांगितलं, अरे राजे महाराजे माझे गुलाम आहेत, पण मी पहिल्यांदा मागणी घालते तुमची, मी तुमच्यावर ते प्रसन्न झालेली. उपगुप्त शांत आहेत. एवढंच म्हणाले. ती म्हणाली, मी तुमच्या सेवेला तयार आहे. हे म्हणाले, मीच तुझ्या सेवेला येईल, पण आत्ता नाही, प्रतीक्षा कर. लक्षात घ्या, प्रतीक्षा कर. काही बोलता येत नाही. पुन्हा निघून गेले. त्या राजमार्गावरून अनेकदा उपगुप्त गेले असतील. ही रात्रंदिवस प्रतीक्षेमध्ये होते, केव्हा हा साधू उपगुप्त येईल. अरे कोणावर मन नाही गेलं माझं, पण ह्या साधूवर गेलेलं आहे. आणि येण्याची त्यांनी सांगितलेलं मी निश्चित येईल. काळचक्र फिरलं. अनेक वर्षानंतर अंधारी रात्र होती. उपगुप्तांनी पाहिलं तर ती वासवदत्ता होती. महारोग झाला होता आणि महारोगामध्ये जखमा झाल्या होत्या. सौंदर्य केव्हा संपलं होतं. उपगुप्त म्हणाले, उपगुप्तचं तसंच होतं. उपगुप्त म्हणाले, वासवदत्ता आता मी आलोय, मी तुझी आता सेवा करीन. ती म्हणे, आत्ता माझ्याजवळ काय आहे सेवा, संपलं सगळं. नाही म्हणले, आत्ताच सेवा करण्याची वेळ आहे. सगळ्या जखमा धुतल्या. उपगुप्त सारख्या जखमा धुवायची आणि तिला दुरुस्त करायची. ज्यावेळेस कोणी विचारित नाही त्यावेळेस देव आणि साधू विचारत असतो. आपली प्रसन्नता, आपला आनंद, आपलं सामर्थ्य, वैभव ट्रान्समिट करत असतं, उभं करत असतं. पण असलं पाहिजे ना जवळ. नुसते यंत्रण तंत्रण मंत्र देऊन व्यवहारातले नाही. थो 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 चैतन्याचा सारा पाहिजे. आध्यात्मिक अनुभव आले पाहिजेत. आज साधू बोलतात आध्यात्मिक काही अनुभव येत नाहीत. आज तुम्ही कुठे गेले तर तुम्हाला वाटेल आम्हाला योगाग्नी वाढला. त्यांची ताकद नाही आहे ती.
त्यांची ताकद असती तर अनेकाची कुंडलिनी जागृत झाली असती इतर लोकांची. तुम्ही ज्या श्रद्धेने गेलात ती श्रद्धा तुम्हाला देते. तुम्हाला वाटतं त्या साधूकडे काही असेल म्हणून तुम्हाला मिळतं, पण त्या साधूजवळ ते काहीही नसतं. कारण जर असतं सहज बोलण्यातून अनेकांची कुंडलिनी जागृत झाली असती. तेवढी ताकद नसते. म्हणे समजलंही पाहिजे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणी. भवानी श्रद्धा आहे आणि भगवान शंकर विश्वास आहेत. तेव्हा शिवत्व प्रगट होतं. अनुभवाचे दिव्य क्षेत्र पकडमध्ये येत नाही. प्रेम व स्नेहाचा झरा सतत वाहणे. उपगुप्ताचा झरा वाहत होता. बुद्धांची करुणा. अरे समाजाने सोडलं, सगळ्यांनी सोडलं, पण या करुणामय महात्म्यांनी नाही सोडलं तिला. श्रद्धा आपल्यामधली आटली की आपण संपलो म्हणून समजा. आपण संपलो. बुद्धीने विराटाला स्वीकार केले की भावनेचा समुद्र उमटतो, भरती येते. भावनेच्या समुद्राला, प्रेमाच्या समुद्राला भरती येते ज्यावेळेस बुद्धीने विराटाचा स्वीकार करावा लागतो. संपूर्ण बुद्धीची शक्ती पणाला लावल्यानंतर विवेक उत्पन्न होतो आणि विवेक उत्पन्न झाला योगाग्नीच्या आणि वैराग्याच्या साह्याने की प्रेमाचा, भावनेचा समुद्र उफाळतो, उसळून वर येतो. त्याला श्रद्धा म्हणतात. प्रेमाचा समुद्र उसळला पाहिजे. व विराट चरणी लोटांगण घालतो. हा प्रेमाचा समुद्र याला भरती येते आणि विराट परमात्म्याच्या चरणी शरण जातो. त्याला श्रद्धा म्हणतात. श्रद्धा वेगवान होते त्यावेळेस बुद्धीचे सामर्थ्य पणाला लागते. ही श्रद्धा, हा प्रेमाचा समुद्र वेगवान झाला पाहिजे त्या विराटाच्या चरणावर जाण्याकरिता. बुद्धीचे सामर्थ्य पणाला लावावे लागते. संपूर्ण बुद्धी पणाला लावावी लागते. बुद्धीचे वरदान इतक्यासाठी आहे. बुद्धी कशा करता दिली माणसाला? बुद्धीची क्षमता किती आहे तेवढंच फक्त लक्षात घ्या. म्हणून श्रद्धा बुद्धीमधून जन्म घेऊ शकत नाही. बुद्धीचं वरदान इतक्यासाठी आहे. ईश्वराने आपल्याला जे बुद्धीचं वरदान दिलंय, अनुदान दिलंय, बुद्धी दिली की चांगलं आणि वाईट ठरवता येतं. चांगलं वाईट, शुभ अशुभ, पूर्ण अपूर्ण, सत्य आणि असत्य, श्रेष्ठ आणि निकृष्ट. लक्षात घ्या. बुद्धी एवढंच पाहू शकते. पुन्हा पहा, श्रेष्ठ निकृष्ट, सत्य असत्य, पूर्ण आहे की अपूर्ण आहे, शुभ आहे की अशुभ आहे, चांगलं आहे की वाईट आहे. बस एवढंच बुद्धीचं काम आहे. हे चांगलं आणि ते वाईट, ही चांगली ती वाईट, मी चांगली तू वाईट, तू चांगली पण मी वाईट नाही. एवढं. तर्क ही पाहिजे. विश्वास आवश्यक आहे. बुद्धीमध्ये तर्क असतो. तर्क देखील आवश्यकता आहे. यस्तर्केणानुसंधते सधर्म वेदनेतरः. यस्तर्केणानुसंधते सद्धर्म वेदनेतरः म्हणजे तर्काद्वारे अनुसंधान केले तर धर्म जाणल्या जातो. शास्त्र तर्कानी चालतात, साधना श्रद्धेनी चालते. तर्काद्वारे अनुसंधान केले तर धर्म जाणल्या जातो.
इतरांना कळत नाही. भलेही साधनेचा धर्म असो की शास्त्रामधील धर्म असो, शब्दांचा धर्म असो, तो जाणला जातो तर्काद्वारे. बस एवढंच होईल. विश्वासामुळे तुम्ही ते शास्त्र पाहाल, तुम्ही साधनेत याल, एवढंच. पण विश्वासाचं रूपांतर श्रद्धेत झालं पाहिजे. प्रेमाचा अफाट समुद्र ओसळला पाहिजे. इतरांना कळत नाही, पण तर्क वितंडवादासाठी असू नये. वितंडवाद करण्यासाठी तर्क असता कामा नये. पूर्वी वितंडवाद व्हायचे, शास्त्रार्थ व्हायचे, चूक आहे. तर्क जिज्ञासू बुद्धीने असावा, जिज्ञासू असावा, खरं काय खोटं काय पाहण्यासाठी. तर्क कोणत्याही उपासनेकडे श्रद्धा त्यावेळेस वेगवान होते ज्यावेळेस पूर्ण ज्ञान होऊन बुद्धीचे सामर्थ्य व आवेश पणाला लागते. श्रद्धा कधी वेगवान होते? प्रेमाचा समुद्र कसा धोधो वाहतो त्यावेळेस श्रद्धा वेगवान होते. कोणत्याही उपासनेकडे किंवा साधनेकडे श्रद्धा त्यावेळेस वेगवान होते ज्यावेळेस पूर्ण ज्ञान होऊन बुद्धीचे सामर्थ्य व आवेश पणाला लागते. पूर्ण जोश, इंद्रियामधील शक्ती, बुद्धीची आणि मनाची पूर्ण शक्तीनिशी पणाला ज्यावेळेस आपण लावतो, देह जावो अथवा राहो, पूर्ण बुद्धीची शक्ती, मनाची शक्ती आणि शरीराची शक्ती पणाला लावली, त्यावेळेस नामदेव म्हणतात, हे तुकारामांचं नाही, नामदेवाचं आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. देव जावो, आपलं देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. दृढ भाव, इतकी अखंड श्रद्धा.